तर मंडळी आज आपला प्लॅन झाला की आपण आज मामाच्या घरी मॅगीची पार्टी करायची। मॅगीचं नाव ऐकल्यावर हे पोट्ट भरलं एक्साइटेड झालं। पहिले आपण सगळ्या मॅगीच्या पॉकेट मधून मॅगी काढून घेतल्या आणि कुठंच न भेटणारा मॅगी मसाला पण एका छोट्याशा प्लेटीत जमा करून घेतला। पहिले तर आपण गरम कढईत तेल टाकून दिलं आणि सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपलं मॅगीचं सूप तयार झालं, म्हणजे मॅगीचं पाणी तयार झालं। आणि नंतर सगळ्या पोट्टीले म्हणून दिलं तुम्ही फक्त मॅगी करा आणि मी फक्त तुमचा व्लॉग काढा। पहिल्यांदा असा पोरगा पाहिला जो पार्टीचा व्हिडिओ न काढता स्वतःला शाना समजून स्वतःचा व्हिडिओ काढून राहिला। भगवान भी किस किस को पैदा कर देते। आणि नंतर पब्लिक व्हिडिओ मध्ये मॅगी जास्त दिसली पाहिजे म्हणून आपण मॅगीचे तुकडे करणं चालू करून दिले, म्हणजे मॅगीची छाटी करणं चालू करून दिली। नंतर आपण मॅगीच्या रस्त्यात पांढरे पांढरे मॅगीचे तुकडे टाकायला सुरुवात केली। मित्रांनो, माझ्या हेटर्स लोकांचा राग बिलकुल ह्या मॅगीच्या रस्त्यावाने आहे, कधी पण आणि कुठं पण फक्त आणि फक्त नाचाचेच काम असते, नाचाचेच काम असते। आता मॅगी तर मॅगीच्या रश्यात गेलती, पण मॅगीचे छोटेसे पोरं मॅगीच्या रश्यात जायचे राहिले। आणि नंतर आपण मॅगीच्या रश्याला मॅगी सोबत मिक्स करायला लागलो आणि वरतून आपण मस्त मॅगी मसाला पण टाकून दिला होता। नंतर मग आप्पा आले आणि मला म्हणे की बेटा तुम्हाला काही मॅगी करणं जमत नाही म्हणे, म्हणून मी माझ्या लेजेंडरी स्टाईलनं मॅगी करतो म्हणे। नंतर आणि थोड्याच वेळात मॅगीचं वाटप चालू झालं, पण तुमच्या भावाच्या प्लेटमध्ये मॅगी याची राहिली होती म्हणून मी म्हटलं की आता आंदोलनच करतो म्हटलं इथं। आणि थोड्याच वेळात आपल्या प्लेटमध्ये मॅगी मला दिसू लागली आणि थोड्याच वेळात आपलं मिशन मॅगी सक्सेसफुल झालं भावा। आणि तुमच्या भावानं पण मॅगीचा पहिला चम्मच मूवमेंट आला। पोरगं तर मॅगीला चावणं खोर आलं की तिला 7 का 10 जन्मापासून मॅगीच नाही भेटली। नंतर मी पण म्हटलं त्याला जगून घे म्हटलं भावा तुझी जिंदगी आज। मॅगी पार्टी झाल्यानंतर चला म्हटलं आपण बाहेरून फिरून येऊ म्हटलं। बाहेर आलो आणि पाहतो तो का ह्या सालीनं मोबाईल पण सोडलं, चांगले चवनं पोर राहिले ते मोबाईल पाहताना सेम टू सेम हे गांधीचे 3 वानरच दिसते। आणि मंडळी भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये। शेवट राम राम आणि जय सावरिया सेठ।